हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर परत एकदा आपला शॉपिंगचा हॉल आलेला आहे आणि मागच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये भरपूर कमेंट होत्या की तू मिशो सोबत काम करतेस का आणि मिशो तुला फ्री मध्ये प्रोडक्ट देतं का। अजिबात नाहीये, मी तुम्हाला माझ्या अकाउंटचा व्हिडिओ सुद्धा प्रूफसाठी द्यायला तयार आहे। मी हे माझं स्वतः पैसे देऊन घेते आणि हे माझ्या कस्टमरचं सगळं आहे। जे माझ्याकडून कपडे शिवून घेतात ना त्यांना मी फॅब्रिक दाखवत असते की कसं पाहिजे तुम्हाला आणि मग त्या रिलेटेड ते सिलेक्ट करतील ते फॅब्रिक किंवा ती साडी ते मी ऑनलाइन मागवते। माझ्या स्वतःच्या पैशाने कोणत्याही मिशो सोबत काम वगैरे करत नाही। हा प्रश्न तुमचा क्लिअर झालेला असेल तर चला आजच्या आपण शॉपिंगला सुरुवात करूया व्हिडिओला। तर सगळ्यात पहिलं मी हे छोटंसं पार्सल ओपन करते। तर ह्याच्यामध्ये आहे कॅनव्हास पेपर। कॅनव्हास पेपर ऑनलाइन घेण्याचं रिझन तुम्हाला सांगते। परवा मी त्या दिवशी दुकानात गेले कॅनव्हास पेपर घ्यायला, कारण ज्या आपल्या ह्या ज्या कुर्त्याज आहेत बघा, ह्या हे सुद्धा कटिंग केलेलीच कुर्ती आहे, बांधून ठेवलेली आहे। कुर्तीचं फॅब्रिक हे तिच्या आईचं आहे आणि हा तिचा बेबीचा ड्रेस आहे। तर हे वाला जे आहे ना त्याला काय होतं ना, कॅनव्हास पाहिजे, कारण खूप असं थोडासा डेली यूज सारखा कपडा आहे, खूप मऊ कपडा आहे, त्याच्यामुळे मग गळ्याला फिनिशिंग नाही दिसत। असं जरी असताना तरी पण हे बघा विदाउट पाइपिंग विदाउट कॅनव्हास पण होतो, छान होतो रेडी। पण कधी कधी कॅनव्हासची गरज असते आणि मी आता सगळ्यांनाच कॅनव्हास देते, कारण सगळ्यांचं म्हणणं आहे की पट्टी लावलीस तेवढं फिनिशिंग दिसत नाही त्याच्यामुळे, आणि कॅनव्हास वापरला की खूप छान फिनिशिंग दिसते। हे बघा 5 मीटर कॅनव्हास आहे। मी काउंट करेनच आता उघडून की खरंच 5 मीटर आहे का। तर दुकानामध्ये त्यांनी मला 5 मीटरचे 350 रुपये सांगितले होते, सॉरी 10 मीटरचे। मी त्यांना म्हणलं 10चा सेट द्या मला पूर्ण पॉकेट, तर 350 सांगितले। मग ते म्हटले कमी करून तुला 300 फिक्स, 300च्या खाली मी देऊ शकत नाही। त्याच्यानंतर मी घरी येऊन मग मी चेक केलं ऑनलाइन की कसं भेटतंय। ऑनलाइन बघितलं तर 100लाच 5 मीटर आहे, 100 पेक्षाही कमी आहे, कधी जास्त, आता ऍड्रेसनुसार कमी जास्त, पण मला हे 100ला एक्झॅक्ट भेटलेलं आहे। 99 काय 98 रुपयाला आहे हे 5 मीटर, पूर्ण 5 मीटर आहे याच्यामध्ये कॅनव्हास। आणि हा 5 मीटर 2 महिने तरी जाईल, कारण भरपूर आहे याच्यामध्ये। तर त्याच्यामुळे मला नंतर वाटले की बरं झालं आपण ऑनलाइन बघितलं, नाही तर उगाच फसला असतो, कारण आतापर्यंत मी दुकानातूनच 30 रुपये मीटर असं ते देत होते, तर मी आणत होते कॅनव्हास। आणि हा पेपर सुद्धा चांगला आहे, आपण ओपन करून पण बघूया की क्वालिटीची कशी आहे। तर हे बघा क्वालिटी सुद्धा चांगली आहे या कॅनव्हासची सुद्धा, त्याच्यामुळे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, तिथून तुम्ही घेऊ शकता। ह्याच्यामध्ये तुमचा फायदा आहे, माझा काही फायदा नाही आहे, तुमचाच फायदा आहे याच्यामध्ये, खूप स्वस्त पडलाय। त्यानंतर पुढचं पार्सल, तर पुढचं सुद्धा मी सांगते। मी त्यांना बटन्स विचारले होते तर बोलले की 5ला 1 बटन, हे वाला ना ते 5ला 1 बटन बोलले ते खुलं, आणि हे जे पॉकेट जर घेतलं तर 30ला 1 पॉकेट सांगत होते, म्हणजे 6 बटनाचे पॉकेट आहे, 30ला 1 सांगत होते। मग मी घेतलंच नाही, म्हटलं ऑनलाईन बघूया कितीला आहे। तर आता हे किती पॉकेट आहेत बघूया, 1 2 3 4 5, ह्याचं 1 तोडलंय मी, कारण प्रत्येकामध्ये 3 असते, एक वापराय घेतलंय। हे 6 झाले, 7 8 9 आणि हे बघा 10, आणि इथे एक होतं बहुतेक 11, तर 11 आहे ते। आणि मग 11 हे मला 100च्या खालीच आहेत, 94 का 95ला हे 11 पॉकेट पडलेले आहेत। मग मला सांगा दुकानातलं कुठच्या कुठं खूप जास्त रेट लावतात, त्याच्यामुळे मला ऑनलाईन खूप परवडते असं वाटतंय। आणि तसंही आपण असं विचार करतो की कशाला इतकं घेऊन ठेवू, नंतर ऑर्डर नाही आल्या, कपडेच नाही आले शिवायला तर काय करायचं। तर असं नाही, मी पण पहिला असाच विचार करायची की एवढेच हुक घेऊया, तेवढेच बटन घेऊया, पण आता मला असं वाटतंय की आधी जे मी घेऊन ठेवलं होतं ते आता वापरात येते, तर मला वाटते तेव्हाच मी एकदम क्वांटिटीमध्ये घेतलं असतं तर मला पुढे वापरता येईल। आणि तसं आपलं शिलाईचं काम आहे, कोणी ना कोणी येतच राहणार, कोणी नाही आलं तर स्वतःच्या कपड्यात तर यूज होईलच की, त्याच्यामुळे घेऊन ठेवायचं। तर आता पुढचं ओपन करते। खरं तर ओपन करायचा जास्त कंटाळा आहे मला, बघायचं तर इच्छा इतकी असते की मी कधी एकदाच हे ओपन करून बघते। तर या साडीचे खरं तर ते आता इतक्या दिवसापासून वाट बघताय, पण साडीच येत नव्हती। काय केलं, साडी नुसती शिपिंग झाली होती आणि डिलिव्हरीच होत नव्हती। मला वाटतं इतक्या दूर आली काय माहिती, इतका लेट झाला, कारण प्रत्येक साडी माझी लवकर येते। तर हे बघा त्यांचा साडीचा सुंदर असा 1 पीस शिवायचा, पिंक आणि ब्लॅक असं कॉम्बिनेशन होतं। तुम्हाला साडीचं फॅब्रिक दाखवते, खूप जास्त छान अशी क्वालिटी आहे। 600 रुपयाला पडती साडी, 600ची आहे। तुम्हाला 600च्या वर पण जाऊ शकते, नाहीतर परत म्हणताल की तू 600 सांगितले होते आणि आम्हाला तर 750 दाखवते।
तर असं नाही, ते कसं असतं ॲड्रेसनुसार कमी जास्त त्यांना शिपिंग चार्ज किती लागतोय त्यानुसार ते कमी जास्त होतं. सर हा ड्रेस शिवेल ना त्यावेळेस तुमच्यासोबत नक्कीच मी शेअर करेन. त्यानंतर पुढचं ओपन करूया. आता ह्याला तर काय ओपन करायचं, ऑलरेडी ह्यातलं जवळजवळ 30-40 मीटर आपल्याकडे आलेलं आहे. ऑलरेडी शिवलेले आहेत. जवळजवळ 17 टॉप आतापर्यंत मी ह्याचे शिवलेले आहेत ह्या कलरचे. हे बघा हे फॅब्रिक आहे. आता हे सिंगलच मागवलं कारण आता ते ऑलरेडीचं आहे थोडंसं 2-4-5-6 मीटर असेल, तर म्हटलं आता एकच घेतलेला आहे पीस. तर ह्याची पण तुम्हाला किंमत माहीतच आहे, 250ला पडतं ते. त्यानंतर पुढचं तर याच्यामध्ये आहे ब्लाऊज पीस. होते असं की मला ब्लाऊजच शिवणं होत नाही माझा स्वतःचा, मग एकदम गडबडीमध्ये मला शिवावा लागतोय. तर म्हटलं चला पीसच घेऊया आणि एकच असा शिवूया की सगळ्या साडीवरती मॅच होईल. हे बघा एम्ब्रॉयडरीचा आहे हा, इतका असा सुंदर आहे ना. याचा हा गळा आहे पाठीमागचा आणि हा मी सेल करणार आहे त्याच्यामुळेच मी घेतलाय की मी पहिल्यांदा माझा स्वतःचा शिवेन आणि त्याच्यानंतर मग शिवून कस्टमरचा सेल करेन. पण हे पुढचा गळ्याचं खूपच मोठं वाटतंय मला, एवढं मोठं नाही छान वाटत. हे बघा इतकं मोठं नाही छान वाटत, ही नाजूक पाहिजे थोडीशी. बाकी स्लीव्ज वगैरे तर ठीक आहे आणि बॅकचा गळा पण ठीक आहे एवढा, पण मला पुढचं खूपच मोठं वाटतंय. एवढं आहे ना, एवढं ते कमी पाहिजे होतं. हे पण छान दिसेल मला वाटतंय, पण कपडा इतका छान आहे ना, हे इतकं छान क्वालिटीचा पीस आहे ना. तर आता तुम्हीच सांगा मला मी शिवू की नको, कारण मला थोडीशी गळ्याची पुढच्या डिझाईन मोठी वाटते. कारण माझा इथला पार्ट आहे ना बारीक आहे ना, हा इथला हा जो रुंद्या आपण म्हणतो ते माझी बारीक आहे, त्याच्यामुळे हे खूप मोठं दिसेल मला इथे असं माझं मन करते. बाकी स्लीव्ज वगैरे तर एकच नंबर, एकच म्हणजे एकच नंबर. आणि पिंक ब्लाउज कसं आहे कुठल्या पण साडीवरती लगेच मॅच होऊन जातो. हे बघा एक नंबर दिसणार आहे. तर सांगा पटापट तुम्हाला पण पाहिजे का, आल्या ऑर्डर तर मग मी शिवून देईनच. इतका सुंदर आहे आणि कलरचं म्हणाल तर कलर खूप आहेत आणि पॅटर्न पण खूप आहेत. असं नाही की हाच डिझाईनचा तुम्ही घेतला पाहिजे, खूप आहेत पॅटर्न वगैरे. पण मी सॅम्पल पीस म्हणून एक मागवलेला आहे आधी आणि म्हटलं जशा ऑर्डर येतील तशा मग आपण अजून मागवूया असं माझं चाललंय. तर मी आधी हा शिवते आणि बघू ऑर्डर येत आहेत का, त्यानुसार मग पुढे. आणि लवकरच मी स्वतः असे ब्लाऊज पीस घेऊन आरी वर्क करून ते सुद्धा तुमच्यापर्यंत कमी किमतीमध्ये पोहोचवणार आहे लवकरच लवकर. तर चला आता पुढचं ओपन करते. कारण आरी वर्क कसं होतंय बाहेरनं घ्यायचं म्हणलं की तुम्हाला खूप जास्त महाग होतंय, तर मी माझ्याकडे बजेटमध्ये खूप कमी ह्याच्यामध्ये करणार आहे. त्यानंतर आहे लेस. याच्या आधी दोरी पण आली होती, लेस पण आली होती, पण ही जरा वेगळी लेस आहे गोल्डनमध्ये, जी मला टोपीमध्ये वगैरे यूज होते. बघा छान आहेत, सगळे छान आहेत आणि सगळे वेगवेगळे आहेत, सेम एक पण नाही आहे, सगळे वेगवेगळे आहेत. हे बघा हे वाला असं आहे, हा असा आहे, मी एकदम घेऊन ठेवले मला लागतंयच. हा वाला असा आहे. त्यानंतर ही थोडीशी मोठी आहे, झिगझॅगमध्ये आहे, थोडी छान वाटते जास्त. त्यानंतर हा असा आहे आणि हे वाली थोडी छोटी आहे, थोडे डॅमेज झाले पण काय नाही चालतंय, एवढं तेवढं तर चालतंयच. तर आता प्रश्न येतो की हे कितीला भेटले, तर हे पूर्ण सेट मला भेटलेला आहे फक्त 270 रुपयांना. किती आहेत 1 2 3 4 5 6 असायला पाहिजे होते ना का 5च आहेत, 1 2 हा 6 आहेत, 6 आहेत, 1 2 3 4 5 6 आहेत. कारण दुकानामध्ये ना 60 रुपयांना एक भेटतं, त्या मानाने हे 6 ऑनलाईन खूप स्वस्त वाटते. कारण 50ला जरी एक पकडला ना तर 200 100 300 होत आहे त्याचे, पण मला हे 270लाच भेटले. त्यात अजून दुकानात जावा त्यापेक्षा ते एकदम सेट बरं आहे. त्याच्यानंतर पुढचं पार्सल ओपन करूया. तर सगळ्याची लिंक मी तुम्हाला देऊनच देईल. त्यानंतर परत एक आलेला आहे फिडिंगची कुर्तीचं फॅब्रिक आहे. कसं उघडायचं हे बघा,
पूर्ण कॉटन आहे, फिडिंगची कुर्ती आहे. असं नाही, फिडिंगसाठी तुम्ही नॉर्मली पण यूज करू शकता. मी पण शिवणार आहे माझ्यासाठी, कारण माझे कपडे खूप फिट झालेत त्याच्यामुळे. ह्यातला नाही, मी माझ्यासाठी दुसरं मागवेन तर कस्टमरचं आहे. आणि हे 300ला असतं. तर फिडिंग कुर्तीचं सगळेच फॅब्रिक 300लाच आहेत, कारण 3 मीटरचं आहे. 3 मीटर लागतंच. बारीक असेल तर, जास्त मोठं असेल तर 5 मीटर सुद्धा लागते. आणि फिडिंगवाले शक्यतो साईज मोठीच असते, कारण डिलिव्हरी नंतर माहिती आहे वजन वाढतं, जाड होतं, त्याच्यामुळे साईज ही मोठीच आहे फिडिंग कुर्तीला. आतापर्यंत जेवढ्याने विचारले ना तेवढ्यांची साईज 38, 40, 42 अशीच आहे. त्याच्यामुळे हे 300ला पडतात. ह्यामध्ये सुद्धा एक तुम्हाला किस्सा सांगते. काल परवा एक फिडिंग कुर्तीसाठी विचारलं त्यांनी मला कुर्तीचं. मग मी सांगितलं माझं प्युअर कॉटन असणार आहे, रेवॉन सुद्धा नाहीये, पूर्ण कॉटन आहे. धुतल्यानंतर अजून जास्त ते भरतं. मग मी त्यांना सांगितलं फॅब्रिक 300चं आहे म्हटलं, डिलिव्हरी चार्ज 100 रुपये, 200 माझी शिलाई, 600 होतील. त्यांनी मला मिशोचा फोटो पाठवला अशा कुर्तीचा. दुसरी होती, जीपवालीच होती, ती 350ला होती. म्हणते म्हणे 350ला मिशोवरून भेटते. तर म्हणलं तिकडनंच म्हणजे मी काय बोलली नाही तसं, कारण कस्टमरला नाराज नसतं करायचं. तर मग तिकडनंच मागवायचं, मला कशाला विचारायचं काय माहिती. कारण घरी मी प्रत्येक वेळी सांगते की हँडमेड असतं, रेडीमेड असतं. रेडीमेड वस्तू कंपनीत बनतात. ही मी स्वतः शिवणार आहे, पर्सनली कटिंग करून शिवणार आहे. ती लोक एक साथ असे शिग उभा करतात, सगळ्यांनी एक साथ मशीनी फिरवून ते कट होतं. इतकं असं माझं होत नाही, त्याच्यामुळे माझी किंमत जास्त आहे. आणि शेवटी शिवलेले कपडे शिवलेले असतात. तुम्ही आता बघा, रेडीमेड बायका एवढं झुडिओमधून घेऊन येतात ब्रँडेड पॅन्टी बिंटी, माझ्याकडेच डबल शिलाई करा आणतात, कारण 2 दिवसात ते उसवतं. तर मग विचार करा की शिलाई केलेलं कुठं आणि रेडीमेड कुठं. त्याच्यामुळे कम्पेअर करत जाऊ नका, रेडीमेड कुठं आणि हे कुठं. याची क्वालिटी बघा असं. आणि बऱ्याच जणींनी घेतलं, जेवढं सांगितलं तेवढ्यामध्ये घेतलं. त्या बोलल्या चालेल मला, तसंही त्या कुर्ती असं तसं म्हणजे सांगायला नको, पण त्या म्हणत होत्या. त्याच्यानंतर हा प्लाझो सेट आहे, सेम आहे, त्यातलाच आहे सेम, फक्त पॅन्ट पण पाहिजे त्यांना. हा फिडिंगचा नाही आहे, नॉर्मल आहे डेली यूजसाठीचा. हे बघा असं आहे. पॅन्टचा कपडा थोडासा वेगळा पण मॅच होतोय, काही नाही, मॅच होऊन जाईल. हे बघा प्लाझोचा आहे, वरचा अडीच आहे आणि खालचा अडीच आहे. खालच्यात प्लाझो बनणार आहे आणि पिंकमध्ये कुर्ती बनणार आहे त्यांची. आणि हे सुद्धा 300च्या वरती आहे, 350च्या आसपास असेल का जास्तच आहे काय माहिती, 400 आहे काय माहिती. क्लिक करून बघा तुम्हाला समजेल. त्यानंतर पुढचं बघूया. तर ही साडी रिपीट आहे, 3दा ऑलरेडी 3दा आलेली आहे, आता डबल आली आहे, कारण क्वालिटी इतकी छान आहे ना. हे बघा इतकी सुंदर आहे ना ही साडी. आणि बाहेरनच नाही तर आतनंही तितकीच भरीवदार आहे, पैठणीपेक्षा जास्त भरीवदार आहे. बघा आतनं सेम आहे आणि बाहेरनं सेम आहे. किती पण वापरा तुटणार नाही, फाटणार नाही, धागे दोरे निघणार नाही, इतकी ही छान साडी आहे. आतनंही तशीच आहे आणि बाहेरनंही सेम तशीच आहे. त्यानंतर पुढचं पार्सल ओपन करूया. तर हे सुद्धा कुर्तीचंच फॅब्रिक आहे. ह्यांच्या ऑर्डरचं जर झालं असं होतं की ह्यांचं मी मरून समजलं, जे की नॉर्मल हा मरून आहे ना तो त्यांनी सिलेक्ट केला होता, दुसराच मरून. नंतर मी चेक केलं की त्यांनी मेसेज केला की माझी कुर्ती झाली का शिवून. त्यानंतर त्यांनी बघितलं मी तिथं की ह्यांनी तर हे फॅब्रिक सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर मी त्यांचं फॅब्रिक मागवले, त्याच्यामुळे त्यांचं आज आत्ता लगेच मला कटिंग करायला घ्यावं लागणार आहे, कारण ऑलरेडी त्यांची खूप लेट झालेला आहे. हे बघा सुंदर आहे. त्यातलं ऑलरेडी ब्ल्यू कलरचं आलेलं होतं मागच्या शॉपिंगच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर. हे बघा. तर आता प्रश्न येतो हे आहे किती मीटर, तर हे आहे 3.5 मीटर असतं, कधी 4 मीटर पण येतं. ते दाखवतात 5 पण तेवढे येतच नाही. मी स्वतः काउंट करून बघितलेलं आहे, 5 येतच नाही. 3.5 जास्तीत जास्त 4च मीटर येतं. आणि माझ्या साईजला 3 मीटर लागतो कपडा, आणि माझ्यापेक्षा जास्त ज्या मोठ्या असतील ना किती पण असू द्या त्यांना 5च लागतो डायरेक्ट. त्याच्यामुळे ह्यातून तुकडा पण शिल्लक राहत नाही. कुर्ती शिवून आंब्रेला घेर असा त्रिकोणी कट करावा लागतो, त्याच्यामुळे खूप त्याला लागतो कपडा. आणि असं आहे. त्याच्यामुळे मग मी आता खरं सांगू का, ह्या आंब्रेलामध्ये ना मी माझ्या साईजचा जो ठेवला होता 350ला, बघा आता 250चा हा कपडाचा आहे. 100 रुपये डिलिव्हरी चार्ज, 350 होत आहेत.
आणि मी ऑलरेडी म्हणजे त्यावेळेस कसं माझ्यापेक्षा ज्या बारीक असतात ना त्यांचे 2 होतात 5 मीटरमध्ये, 2.5 मीटरमध्ये एक होतो. माझ्यापेक्षा बारीक आणि स्लीव छोट्या असतील तर, पण स्लीव्ज पण लांब असतील आणि माझ्यापेक्षा जाड असतील तर एकच होतोय. आणि आधी मी 350 सांगितलं होतं. इतका जास्त तोटा झालाय, अक्षरशः खूप तोटा झाला. आणि त्याच्यानंतर मग आता मी साईजनुसार वाढवलंयच आहे. सुरुवातीलाच म्हणजे माझी साईज असेल ना तरी सुद्धा 400 ठेवलेली आहे फिक्स, आणि माझ्यापेक्षा जास्त असेल तर 450, 500, 550 जाईल. पण वॉरंटी तुम्हाला 100% मिळणार आहे की कपड्याला काही पण होणार नाही. डेली यूज किती पण करा, ना फाटणार आहे ना कलर जाणार आहे. 2-3 वर्ष तुम्हाला पाहिजे तेवढं वापरा. कारण माझ्या मैत्रिणी मी स्वतः वापरते. बघा माझ्या स्वतःच्या अंगावर माझा स्कर्ट आहे. किती वर्ष झाली त्या स्कर्टला माहितीये. मी ज्यावेळेस मशीन घेतली होती ना ही वाली, त्यावेळेस मी शिवलेला होता, अजून आहे माझ्याकडे. म्हणजे विचार करा की हा किती चांगला कपडा असेल. खूप चांगला कपडा आहे. फक्त क्रेप मध्ये आहे पण खूप टिकतो आणि प्रिंट पण छान आहे. तुम्ही लुकच बघा ना किती ब्राईट वाटते. ज्यावेळेस मी घातला असता तर किती छान दिसला असता. तर असं आहे. तर हा सगळा होता आजचा शॉपिंग व्लॉग. तर कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सगळ्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. मला कमेंट करून विचारू नका की लिंक दे. सगळ्यांची एखाद्याची राहिली तर मग मला कमेंट करा की ही लिंक नाही दिलीस, मी तुम्हाला ती पर्सनली देईन. पण सगळ्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तिथून तुम्ही नक्की घ्या कारण खूप स्वस्त आहे. आणि छान छान असे ड्रेस बनवा, स्वतःचं काहीतरी काम करा. आणि चला भेटूयात उद्याच्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि मस्त राहा. बाय बाय.